या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. ज्या स्कूल बस, स्कूल व्हॅन, ऑटो रिक्षा यांची योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आले आहे, अशा वाहनधारकांनी त्यांचे योग्यता प्रमाणपत्र तातडीने नूतनीकरण करून घ्यावे. विनावैध योग्यता प्रमाणपत्राशिवाय स्कूल बस, स्कूल व्हॅन, ऑटो रिक्षा रस्त्यावर चालताना तपासणीमध्ये आढळून आल्यास मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केलं. शाळेतील मुलांची ने-आण करणाऱ्या सर्व बस व इतर वाहने शालेय विद्यार्थ्यांकरता सुरक्षित राहतील याची खबरदारी शाळेनं घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शालेय बस व विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत स्थितीत असणे अनिवार्य आहे. 6 वर्षाखालील मुलांची ने-आण करणाऱ्या शालेय बसमध्ये महिला कर्मचारी नियुक्त करणे बंधनकारक आहे. मुलींची वाहतूक करणाऱ्या शालेय वाहनांमध्ये महिला कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक आहे. शालेय बसचे चालक, कंडक्टर व क्लीनर यांची पोलीस पडताळणी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. वाहन चालकांकडे वैध वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध योग्यता प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. वैध योग्यता प्रमाणपत्रांक नसलेल्या कोणत्याही वाहनाचा शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापर करू नये, असे आरटीओ कडून सूचित करण्यात आलं.